नमस्कार मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र अतुल. खरं तर आजकालच्या पोरांना मला सांगायचं आहे की आयुष्यात तुमच्या अनेक अडचणी येतात. मित्रांनो, आज सकाळी आमचे मित्र त्यांचा एक मेहुणा अचानक दुःखद निधन झालं. वय वर्ष 23-24 असेल. तर आजकालचे मुलांना मी सांगू इच्छितो की आयुष्यात संघर्ष करायला शिका मित्रांनो. एक अपयश, दोन अपयश किंवा तीन अपयश तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. जीवन हे तुमच्या प्रत्येक पावलावर परीक्षा बघत असते. तुम्हाला आयुष्यात आनंद झाला. काल एक परवा एका PSIने आत्महत्या केली. काय म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की तुमच्याकडे नोकरी आहे, पैसा आहे, संपत्ती आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही आनंदी राहू शकता. आनंदी राहण्याचं माध्यम वेगळं आहे. म्हणजे आपला भौतिक सुखसुविधेत आनंद शोधत बसू नका. कोणाच्या घरी गाडी आहे, फॉर्च्युनर आहे किंवा आपल्याला वाटतं की त्याच्या मोठं मस्त बंगला आहे. पण त्याच्या आत काय दुःख आहे, त्याच्या अंतःकरणात काय दुःख आहे हे आपल्याला माहीत होत नाही. आणि अचानकच आपल्याला न्यूज ऐकायला येते की बघा एका श्रीमंताच्या मुलांनी आत्महत्या केली. आता नीट परीक्षेमध्ये कितीतरी मुलांनी आत्महत्या केली. तर माझं मुलांना सांगणं आहे की आयुष्यात हरू नका. माणसाच्या आयुष्यात संघर्ष आहे आणि त्यालाच तर जीवन म्हणतात, त्यालाच तर जिंदगी म्हणतात. तुम्हाला वाटत असेल की आपल्याच आयुष्यात दुःख आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. माझ्या आयुष्यातसुद्धा दुःख आहे. तुम्हाला दिसत असेल मी एक शेतामध्ये आहे. तर मी एक 7-8 वर्षे MPSC पुण्याच्या सारख्या ठिकाणी केली आणि अचानक माझे आई-वडील दोघंही सोडून गेले. त्यानंतर मी आज शेती करत आहे. पण मला आनंद आहे. मला कधीच वाटत नाही की मी एखादा अधिकारी झालो असतो, 100% झालो असतो. पण त्याची खंत नाही. कारण की आज तो माझा अनुभव मी माझ्या क्षेत्रात अवलंबण्याचा प्रयत्न करत आहे. की त्याचं ते नॉलेज आहे ती मी आणण्याचा प्रयत्न करते. की समाजाच्या दृष्टीनं मी मान्य आहे की नोकरी नाही लागली म्हणजे अपयश असेल. पण माझ्या दृष्टीनं मी आनंदी आहे, मी यशस्वी आहे. असं मला नेहमी वाटतं की ठीक आहे. समजा भले आज माझ्याकडं गाडी नसेल, की जे माझ्यासोबत मुलं होते किंवा माझे मित्र होते ते अधिकारी झाले, काही सेट झाले. तर ते भले आज माझ्याकडे नसेल पण येईल, 2 वर्षांनी येईल, 3 वर्षांनी येणारच आहे. तर प्रत्येकानं सांगणं आहे की हरून जाऊ नका. तुमचा अंतिम गोल समजा तुमचं डॉक्टर बनणं असेल, नाही झालं. कदाचित परिस्थिती तुम्हाला दुसरं काहीतरी बनण्यासाठी बनवलं असेल. तर नाही झालं तर दुसरा ऑप्शन शोधा. आयुष्यात मला सांगा तुम्ही या पृथ्वीवर एक पाहुणे म्हणून आलेले आहेत. उणेपुरे तुमचे 20-22 वर्ष तुमचे शिक्षणात जातात. त्याच्यानंतर लाईफ किंवा जीवन बदलण्यासाठी किंवा लाईफ सेटल होण्यासाठी तुमची धडपड असते. उरलेले 20-30 वर्ष 40 वर्ष आपल्याला काढायची. तर चांगले आनंदी राहा, आनंदी जगा. माणसाच्या आयुष्यात चढ उतार येतात, खचून जाऊ नका. आपल्या आईवडिलाचे स्वप्न प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा. भलेही ते कोणतंही क्षेत्र असो. असं नाही की तुम्ही ठरवलेल्या क्षेत्रातच तुम्ही करिअर घडवावं असं नसते. कदाचित तुमच्या आयुष्यात पुढं नवीन व्यासपीठ निर्माण होईल, तिथे तुम्ही आयुष्य बदलू शकता. असे तुम्ही कितीतरी लोक जे सक्सेसफुल आहेत त्यांचं ध्येय वेगळं आणि आयुष्यात नेमकंच कोइन्सिडेंटली किंवा ॲक्सिडेंटली ते दुसरेच बनले. असे कितीतरी उदाहरणं तुम्हाला म्हणजे आहेत. म्हणून म्हणतो की तुम्ही खचून जाऊ नका आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा. शेती जर आनंदानं करता येत असेल तर शेती करा. तर मी माझ्या याच्यात खुश आहे, आनंदी आहे. त्याच्यामुळे टेन्शन नाही घेऊ. आणि खुश आहे याचा अर्थ असं समजू नका की मला काहीच संकट नाहीत किंवा मी लगेच खूपच आनंदी आहे, दुःख माझ्या आयुष्यात नाही. तर आहेत ना, असतातच, थोडेफार असतात. तर ते त्यावेळेस काय करायचं की शांत चित्ताने बघायचं आणि त्यावेळेस कोणती रिॲक्शन न देता फक्त ती समस्या फक्त बघत राहायचं. 1 दिवस 2 दिवस हळूहळू त्या समस्येचं इंटेन्शन कमी होत जातं. तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या आयुष्यात समजा एखादं दुःख आलं आणि नंतर आपल्याला वाटलं की बाबा सगळं संपलं. पण 1 दिवस जाऊ द्या, 2 दिवस जाऊ द्या, हळूहळू नंतर लक्षात येतं की अरे एवढी मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात घडून गेली, पण मी त्यावेळेस हे नाही केलं. मग अशा आयुष्यात बरेच जण आयुष्य संपवत आहेत. तर संपवू नका, ताकदीने उभे राहा. धन्यवाद.